नमस्कार. दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता सध्या नवरात्र उत्सव चालू आहे. त्या निमित्तानं नारी शक्ती हा कार्यक्रम आपण दैनिक राज्य लोकतंत्राच्या वतीनं आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत. सशक्त महिला, अनेक महिला उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये पारंगत आहेत. त्याचप्रमाणे आपल्यासोबत आज दैनिक राज्य लोकतंत्राला ज्या जोडल्या गेल्यात त्या ज्योतिष भास्कर, सौ मंजुषा महेश जोशी, त्यांनी अनेक कुटुंबांना मार्गदर्शन करून ज्योतिषाच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगाराचं मार्गदर्शन करून आणि कशा प्रकारे आपण पुढे वाटचाल केली पाहिजे याचं मार्गदर्शन करून अनेक कुटुंब त्यांनी उभे केलेले आहेत. त्याच संदर्भामध्ये आपण त्यांची जी काय पार्श्वभूमी आहे आणि या नवदुर्गा म्हणतो आपण, महिला शक्ती, त्याबद्दल आपण त्यांना विचारणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, आपली पार्श्वभूमी थोडक्यात तुम्ही प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, माझं नाव मंजुषा महेश जोशी. मी भास्कराचार्य ही पदवी घेतलेली आहे. गेल्या 22 वर्षापासून मी ज्योतिषशास्त्र या विषयामध्ये काम करते. ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक विषय आहेत जे हाताळल्यानंतर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही छोट्या छोट्या अडचणी येतात त्या अडचणीतनं बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडत असतो. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शन म्हणून आपण घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातून जीवनात येणाऱ्या संकटांवरती मात केली पाहिजे. उदाहरणार्थ, नोकरीमध्ये सातत्याने बदल होत आहे, अडचणी येत आहेत, नोकरीमध्ये स्थिरता नाहीये, वारंवार जॉब बदलत आहे. तर मग अशासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून त्या माध्यमातून तुमच्या ग्रहांचे अनालिसिस केला जातो आणि त्या माध्यमातून तुम्हाला उपासना दिल्या जातात ज्या विनाखर्चिक आणि अगदी सोप्या असतात. त्या माध्यमातून अनेक युवा वर्ग ते करतात आणि त्या माध्यमातून स्वतःला चांगली नोकरी प्राप्त करून घेतात. बरेचसे क्लायंट आहेत जे देशात विदेशात पण आहेत, जे आपलं मार्गदर्शन घेतात. माझं युट्यूब चॅनल आहे भास्कराचार्य मंजुषा जोशी. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला 50,000 सबस्क्रायबर आहेत. ते या माध्यमातून रोज दैनंदिनीमध्ये जे माझे व्हिडिओज पडतात, राशीफळ असतात, अनेक ग्रहांची माहितीचे व्हिडिओज असतात, त्या माध्यमातून मार्गदर्शन घेत असतात. हे ज्योतिष भास्कर हे क्षेत्र निवडण्याकरता कसं काय, हे क्षेत्र का निवडलं आपण? अनेक प्रकारचे क्षेत्र आहेत, इंजिनिअरिंग आहे, पोलीस आहे, इतर आहेत, पण हे क्षेत्र का आपण निवडलं? बरोबर, खूप छान प्रश्न विचारलात. ह्या क्षेत्रामध्ये येण्यामागचं कारण सगळ्यात प्रथम म्हणजे माझे आजोबा हे वेदाचार्य होते आणि ज्योतिष भास्कर होते. त्यांनी अनेक कुटुंबांना मार्गदर्शन केल्यामुळे गावातील अनेक लोकांच्या समस्या ते सोडवत असत. आणि त्याच पद्धतीने माझे बाबा सुद्धा, विलास मुरलीधर कुलकर्णी, हे सुद्धा या ज्योतिषशास्त्र या फील्डमध्ये गेल्या 25 वर्षाच्या पेक्षा जास्त कालावधीसाठी ते काम करतायत आणि अजूनही ते काम करतायत. त्यांच्या माध्यमातून मला प्रेरणा मिळाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वामी सेवेकरी आहे, मला याचा अभिमान वाटतो. आणि हिंदू धर्म संस्कृतीनुसार आपला जेव्हा विवाह होतो त्यावेळेस ते कुटुंब सुद्धा तेवढंच धार्मिक असावं आणि ज्या माध्यमातून आपल्या कलेला, आपल्या गुणांना वाव मिळत असतो. आणि तसंच झालं. माझं ज्या कुटुंबामध्ये लग्न झाल्यानंतर मला पदार्पण झालं माझं, तर तिथे सुद्धा माझ्या यजमानांनी मला भरपूर साथ सोबत केली, मला या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्याच्यामुळे मी इतर कुठल्या क्षेत्रामध्ये जाण्यापेक्षा अनेक लोकांना अगदी दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्या माध्यमातून त्यांच्या समस्या आपल्या समस्या आहेत की काय या पद्धतीने त्याच्यावरती अनालिसिस केलं आणि त्यांना मार्गदर्शन करत गेले आणि त्याचं खूप छान फळ मिळालंय की आज सगळ्याच बाबतीमध्ये महिला सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहेत. पण ज्योतिषशास्त्र या क्षेत्रामध्ये सुद्धा कुठेतरी महिला पुढे आली पाहिजे, ही प्रेरणा आणि हा मानस, आणि त्यावरती मी काम करत आहे. आता अनेक प्रकारे प्रशासन उपाययोजना राबवत आहे. लाडकी बहीण योजना असेल, अनेक प्रकारच्या योजना महिलांकरता सशक्तीकरणाकरता राबवत आहे. तर काय तुम्ही ह्या क्षेत्रातून इतर ज्या महिला आहेत त्यांना काय आपण आवाहन करता की कशा पद्धतीने त्या चालल्या पाहिजे, काय मार्ग त्यांनी कशा पद्धतीने घेतला पाहिजे? हे बघा, आपण कुठलंही क्षेत्र निवडा, तुमच्या आवडीचं ते क्षेत्र असावं सगळ्यात पहिलं, म्हणजे आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. अगदी इंजिनिअरिंग क्षेत्र असो किंवा डॉक्टर असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला कार्य करायचंय तर त्यासाठी ध्यास हा महत्वाचा. आणि साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी एखादं साधन असावं लागतं, त्यावेळेस आपण त्या साध्यापर्यंत पोहोचतो आणि यशस्वी होतो. तर त्यामुळे तुम्हाला जे काही कार्य करायचंय त्याचा ध्यास घ्या आणि त्या पद्धतीने त्या कामापर्यंत तुम्ही पोहोचा.
राजकीय क्षेत्रामध्ये अनेक महिला कार्य करतात, त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात, कारण त्या समाजाच्या बारीक बारीक समस्या समजून घेतात आणि त्यावरती काम करतात. आपल्या मंत्रालयापर्यंत किंवा अनेक त्या माध्यमांपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या समस्या तिथे मांडतात. म्हणून त्या पण नारी शक्ती आहेत, त्या पण सक्षम आहेत, त्यामुळे त्या ते काम करतात. त्यामुळे कुठलंही क्षेत्र असू देत, फक्त काम करताना तुमचा ध्यास असणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. ह्या ज्योतिष भास्कर या क्षेत्रामध्ये आपला कसा अनुभव आहे? अनेक प्रकारचे कुटुंब आपल्या समोर येत आहेत, त्यांचं निराकरण करताना कसा अनुभव आहे, निराकरण झाल्यानंतर त्यांचा काय अनुभव असतो, हे थोडक्यात. आता ज्योतिषशास्त्र या क्षेत्रामध्ये मी ज्यावेळेस पदार्पण केलं त्यावेळेस अवघी मी 18-19 वर्षाची होते आणि त्यानंतर मला तो एक ध्यास लागला की आपण अशा अनेक कुटुंबांपर्यंत पोहोचायचे. काम सुरू केलं आणि त्यानंतर विवाह योगाचे जे काही प्रश्न असतील किंवा संतती कोणाला होत नाहीये, त्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट घेतात पण संतती राहत नाहीये, मग काय दोष असू शकतो? मग दाम्पत्यांच्या कुंडल्या हाताळून मग त्या माध्यमातून त्यांना कुंडलीवरती विश्लेषण करून मार्गदर्शन करत गेले आणि त्याचा असा अनुभव आला की प्रत्येक कुटुंबातील सदस्य माझ्याशी अजूनही तेवढाच कनेक्ट आहे जो 19 वर्षापूर्वी होता. तो अजूनही आता 22-23 वर्षामध्ये पदार्पण झालेला आहे माझं भास्कराचार्य या पदवीमध्ये काम करण्यासाठी. तर त्या पद्धतीने ती लोक अजूनही जोडलेली आहेत. त्या लोकांचा आशीर्वाद आहे म्हणू आपण. आणि कितीतरी युवा वर्ग आहे जो कुठल्याही कला क्षेत्रामध्ये काम करतोय किंवा वाणिज्य क्षेत्रामध्ये काम करतोय, त्यांना काही जरी अडचणी आल्या तर त्या माध्यमातून त्या अडचणीवरती निराकरण करून घेण्यासाठी ते स्वतः मला फोन करतात, त्या माध्यमातून माहिती विचारतात आणि त्या दिलेल्या उपासना करून स्वतः चांगल्या पद्धतीने त्याची फळे प्राप्त करून घेतात. असा चांगला सुंदर अनुभव आहे. अनेक कुटुंबांपर्यंत अजूनही मला पोहोचायचंय, म्हणजे हे कार्य थांबणार नाहीये, हे कंटिन्यू सुरूच राहणार आहे. नवरात्रीचा उत्सव चालू आहे, उपवास चालू आहे, काय सांगाल? ज्या काही कोल्हापूर महालक्ष्मी असेल, तुळजाभवानी असेल, माहूरगड असेल, वणी असेल, या आख्यायिकेबद्दल काय सांगाल थोडक्यात मध्ये? आता महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठे आहेत. एकूण 1008 शक्तिपीठे या भारतामध्ये पूर्ण आहेत. त्यामधले 3.5 शक्तिपीठे आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहेत. त्यामध्ये रेणुका माता असेल, श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी असेल किंवा तुळजाभवानी माता असेल, सप्तशृंगी माता असेल, या सगळ्या शक्तीचं रूप आहेत, नवदुर्गा आहेत. महिषासुराचा वध करण्यासाठी त्यांनी या सगळ्या गोष्टींना, म्हणजे महिषासुराचा वध करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी म्हणजे पृथ्वीवरती अवतार घेतला आणि नवदुर्गेच्या रूपाने संपूर्ण एक अधर्मावरती विजय मिळवण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी दुर्गेने अवतार घेतला. आज काल रात्रीचा उत्सव साजरा करतोय आपण. नवदुर्गेमधली 7वी माळ जी कालरात्रीला समर्पित आहे, तर तिने महिषासुर शुंभ निशुंभ राक्षसांचा वध केला आणि त्यावेळेस तिने जो अवतार घेतला तो भयावह होता. म्हणजे तो अवतार आपण पाहू शकत नाही, उग्र स्वरूप आहे, परंतु त्या अवतारामध्ये तेवढंच समृद्ध, सक्षम आणि तेवढाच शीतलता पण आहे. तुम्ही जाणून घेतलं पाहिजे कालरात्री आपल्याला काय सांगते, की आपल्या जीवनामध्ये ज्या काही छोट्या छोट्या अडचणी येतील किंवा खूप मोठी संकट येईल, त्या संकटाच्या वेळेस आपण न डगमगता आपले प्रत्येक शस्त्र, म्हणजे आपल्या कुठल्याही स्वरूपातलं जे आपण काम करतो ते शस्त्र असतं आपलं, त्या शस्त्राने त्या अधर्मावरती विजय मिळवण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक नारी शक्तीने त्या पद्धतीने काम केलं पाहिजे, असं तिचं सांगण्याचा उद्देश आहे असं मला वाटतं. तो मी माझा मानस तुम्हाला सांगितला. आणि या कालरात्रीचं पूजन आज आपण करतो. आजच्या या दिवशी आपण जर चंडिकेचं हवन केलं किंवा कुंकुमार्चन केलं तर नक्कीच आपल्याला सौभाग्य वृद्धी होते. त्याचबरोबर आपल्याला कामामध्ये यश संपादन होते आणि त्याचबरोबर आपण समर्थ बनतो. म्हणजे महिलांना कुठली भीती असेल, सातत्याने भीती वाटते, बीपीचा त्रास आहे, सातत्याने नैराश्य येतंय किंवा पतीच्या सोबत सातत्याने मतभेद होत आहेत, तर नक्कीच त्या महिलेने आजच्या दिवशी, या कालरात्रीच्या दिवशी शक्तीचं पूजन करावं. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी कुंकुमार्चन करून सौभाग्य वृद्धी करून घ्यावी. याबरोबरच मनामधील जे असंख्य विचार आहेत त्या विचारांमुळे झोप येत नाही, तो हा एक त्रास आहे आणि त्यामुळे बीपीचा त्रास सुद्धा होतो. तर महिलांना आजच्या दिवशी शक्तीचं पूजन करणं आवश्यक आहे. या दिवशी आपण फक्त 9 दिवसाचे उपास करून होत नाही. शारदीय नवरात्र का केलं जातं? कारण शरद ऋतूमध्ये याचा नवरात्रीचा हा पर्वकाळ असतो. शरद ऋतूमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून पण सांगितलं जातं की शरद ऋतूमध्ये वातावरण कसं असतं, अगदी
पावसाळा संपलेला असतो, थंडीची चाहूल लागलेली असते, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये पण बदल होतो. वात पित्त याचा त्रास व्हायला लागतो. मग त्यावरती नियंत्रण आणण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी आपण या दिवसामध्ये शारदीय नवरात्राचे उपवास करतो. उपवास करताना फलाहार घेतला पाहिजे, सात्विक आहार घेतला पाहिजे आणि या माध्यमातून आपल्यामध्ये ऊर्जा प्राप्त करून घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्याला वर्षभर ते ऊर्जा, पोषक ऊर्जा आपल्यापर्यंत राहते आणि हे वैज्ञानिक कारण आहे उपवास करण्यामागचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणी म्हणते की देवीला उपास असतात, तर मी तीही तुम्हाला संकल्पना सांगते या माध्यमातून. तर देवाला उपास नसतो. देवांना प्रत्येक शक्तिपीठावरती तुम्ही आत्ताही जाऊन पाहिलात तर दररोज दुपारचा आणि संध्याकाळचा पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जातो. परमेश्वराला उपास करण्याची आवश्यकता नाही. ते जागृत आहेत, ते सक्षम आहेत. आपण उपास का करायचा? या माध्यमातून आपल्यामध्ये सात्विक ऊर्जा प्राप्त व्हावी आणि ती वर्षभर आपल्याला चिरकाळ टिकावी म्हणून उपास करायचे असतात. आणि सामर्थ्य आणि शक्तीचं प्रतीक म्हणून नवरात्री उत्सव साजरा केला जातो. देशामध्ये विविध प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तो केला जातो. जसं घटस्थापना याबद्दल बोलते की घटस्थापनेच्या वेळेस घट मांडला जातो, भोवताली माती असते, त्यामध्ये धान्य टाकलं जातं. यामागे आपला देश कृषीप्रधान आहे हे सांगण्याचं महत्वपूर्ण कारण. आपल्या देशामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी पिके घेतली जातात. तसं आत्ता शरद ऋतूनंतर जे पीक येणार आहे, जे रब्बी पीक आपण म्हणतो, तर त्या पिकांमध्ये प्रामुख्याने गहू, बाजरी, ज्वारी या सगळ्या पिकांचा उल्लेख होतो. मग ती धान्य या नवरात्रीमध्ये प्रथम माळेपासून पेरली जातात आणि ती जसे जसे कलेकलेने चंद्र वाढतो तसं नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये ते धान्य वाढत जातं. हे वाढल्यानंतर त्या शेतकऱ्याला आनंद का होतो की जसं हे धान्य वाढलंय तसं वर्षभर मला एवढ्याच मोठ्या प्रमाणात धान्य उत्पन्न होणार आहे, हे त्याचा मानस होता. म्हणून तो पेरायचा आणि त्याची पूजा करायचा. आणि ज्या दिवशी दसरा असेल त्या दिवशी तो देवीच्या चरणी ते तुरे अर्पण करायचं. म्हणजे जे उगवलेले धान्य आहे त्याला तुरे म्हणतात, ते तुरे अर्पण करायचं. आणि या माध्यमातून सुरू झालं नवरात्र उत्सवाचं जागर करण्याचं महत्वपूर्ण स्वरूप. आणि हे शेतकऱ्याच्या कुटुंबातील हे सर्वात महत्वपूर्ण कारण तुम्हाला सांगितलं. बऱ्याच जणांना माहिती असेल, पण एक माझ्या मताने आणखीन एक महत्वपूर्ण मला वाटली ती माहिती म्हणून तुम्हाला दिली. छान आहे. आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात तुम्ही. आता सध्या पाऊस भरपूर चालू आहे मराठवाड्यामध्ये, अनेक घरं सुद्धा वाहून गेलेली आहेत अनेक प्रकारे. तर काय आपल्या ज्योतिषाच्या माध्यमातून कशा प्रकारे ह्या पावसाचं काय वातावरण नेमकं, थोडक्यामध्ये आपला अभ्यास असेल म्हणून हा प्रश्न मी आपल्याला विचारतोय. बरोबर. तर ज्यावेळेस आपण चैत्र पाडवा होतो त्यावेळेस आपण वार्षिक संवत्सर वाचलं जातं. तर ज्या दिवशी चैत्र पाडव्याच्या दिवशी संवत्सरी वाचली होती त्यावेळेस कळालं की यावर्षी माळ्याच्या घरी पाऊस आहे. माळ्याच्या घरी पाऊस असणं म्हणजे काय, तर यावर्षी जी पिकं आहेत त्या पिकांना अधिक पाऊस होऊ शकतो आणि ते पिकं पाण्याखाली जाऊ शकतात ही शक्यता आहे, असं त्यावेळेस पंचांगकर्त्यांनी सुचवलेलं होतं. त्या माध्यमातून मला वाटतं की यावर्षी जे काही वाहनं येतात, नक्षत्रांची वाहनं असतात आणि त्यानुसार पाऊस पडतो. तर या पावसामुळे सुद्धा आपल्याला हे जे सगळं दिसतंय आता, सगळं धाराशिव जिल्ह्यामध्ये जितका पाऊस झालाय, जितकी जनावरं त्या ठिकाणी गेली आहेत आणि पिकांना सुद्धा भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे थोडंसं यावर्षी अतिवृष्टीचा इशारा होता आणि तो अगदी म्हणजे पावसाळा संपताना होता. म्हणूनच आता या दरम्यान आपल्याला पाऊस पडताना दिसतोय. साधारणतः श्रावणापेक्षा श्रावण संपल्यानंतर पावसाची चाहूल जास्त लागली आणि आपण पाहताय की जसा पित्र पंधरवडा गेला किंवा आता अश्विन महिना सुरू झाला, म्हणजे नवरात्र सुरू झालं, तसं पाऊस वाढलेला आहे. आणि हा साधारणतः दिवाळीपर्यंत पाऊस दाखवलेला आहे. म्हणजे पंचांगानुसार, नक्षत्रानुसार हा पाऊस यावर्षी दिवाळीपर्यंत राहू शकतो. तर ह्या होत्या ज्योतिष भास्कराचार्य सौ मंजुषा जोशी यांनी अनेक कुटुंबांना उभं केलेलं आहे आणि कुटुंबांना मार्गदर्शन करून यांच्या ज्योतिषाच्या क्षेत्रातून अनेक कुटुंबांना मार्ग दाखवलेला आहे. त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा त्यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं आपण पालन केलं पाहिजे. नवरात्र उत्सव म्हणजे काय आहे त्याची सुद्धा आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे. दैनिक राज्य लोकतंत्रसाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.